well as when I explain you the English evaluation pattern and the types of question in the question paper that you are going to attempt for your board exam. Later on, I am going to deal with the first unit and the first poem from the first unit, that is Teenager's Prayer. As DMR Redekar sir has told you all that keep your notebooks, textbooks open in front of you. सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या वह्या पुस्तकं जिथं तुम्ही आता या वेबिनारसाठी बसलेले आहात त्या ठिकाणी ओपन ठेवायचे आहेत. इन बिटवीन जे जे मी तुम्हाला सांगेन ते लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो स्वाध्याय सोडवायला सांगितला जाईल त्याची सुद्धा नोंद करून घ्यायची आहे आणि आजच हा सगळा अभ्यास कंप्लीट करायचा आहे. सो नाउ द इव्हॅल्युएशन पॅटर्न. We know that when we are going to deal with the board examination, each and every student should know what type of questions you are going to solve in your question paper, in your answer sheet. आता खरं तर 9वी साठी तुम्हाला जो इंग्लिशचा पॅटर्न होता आणि आता 10वीला जो इंग्लिशचा पॅटर्न येणार आहे त्याच्यामध्ये काहीही बदल नाही. 9वी साठी जो इंग्लिशचा पॅटर्न होता तोच पॅटर्न तुम्हाला 10वी साठी सुद्धा आहे. बट स्टील वी आर गोइंग टू रिवाइज दिस पॅटर्न. आणि आतापर्यंत जर आपण थोडं लाईटली घेतलं असेल तर आता मात्र आपल्याला लाईटली घेऊन चालणार नाही. बिकॉज फॉर टिल 9th स्टँडर्ड यू हॅड ओनली 1 सेमिस्टर पोर्शन. फक्त पहिल्या सत्राचा अभ्यास आपण करत होतो आणि 6 परीक्षा देत होतो आणि वार्षिकसाठी काय करत होतो, द्वितीय सत्राचा अभ्यास करत होतो आणि द्वितीय सत्राची परीक्षा देत होतो. बट फॉर दिस इयर यू हॅव टू अटेंड होल ऑफ द इयर्स एंटायर पोर्शन फॉर युअर बोर्ड एक्झाम. अख्ख्या वर्षाचा अभ्यासक्रम आपल्याला बोर्ड परीक्षेसाठी तयार करायचा आहे आणि म्हणून त्यासाठी अगदी सुरुवातीपासून आपण अभ्यास करणं अतिशय महत्वाचं आहे. डोंट लेट एनी ऑफ युअर डे जस्ट एम्प्टी. थोडा का असेना पण त्या विषयाचा त्या दिवशी अभ्यास करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. नाउ आय विल प्रेझेंट अ PDF टू यू ऑल. यू जस्ट गो ऑन सीइंग अँड आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू ऑल व्हॉट टाइप ऑफ क्वेश्चन्स वी आर गोइंग टू डील दिस इयर. हियर बिफोर we start with this particular PDF, we will see the section wise distribution of marks. The first section is language study, which deals for 10 marks. Here section 1A is of 8 mark and section 1B is of 2 marks. Then second section is textual passage. आता हे टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे काय आहे तर आपल्या पाठ्यपुस्तकातलेच 2 उतारे आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. प्रत्येक उतारा हा 10 मार्कासाठी असेल. अशा प्रकारे 20 मार्क तुम्हाला या ठिकाणी अलॉटेड आहेत. द थर्ड सेक्शन इज ऑफ पोएट्री, ज्याच्यामध्ये 5 मार्क कॉम्प्रिहेन्शन आहे आणि 5 मार्क ॲप्रिसिएशन आहे. देन सेक्शन 4 इज अ नॉन टेक्स्च्युअल पॅसेज ऑफ 15 मार्क्स, ज्याच्यातला एक क्वेश्चन आहे तो कॉम्प्रिहेन्शन साठी आहे आणि बी क्वेश्चन जो आहे तो समरी रायटिंग साठी आहे. त्याच्यानंतर सेक्शन 5 रायटिंग स्किल्स 20 मार्कासाठी. मग या रायटिंग स्किल्स मध्ये काय काय येणार आहे ते आपण पुढे जशी आपण PDF घेणार आहोत त्याप्रमाणे मी तुम्हाला एक्सप्लेन करीन. त्याच्यानंतर सेक्शन 6 इज स्किल डेव्हलपमेंट आणि ते आहे 5 मार्कासाठी. याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलेशन त्या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. तर अशा पद्धतीनं ही 80 मार्काची क्वेश्चन पेपर जो आहे हा आपल्याला सोडवायचा आहे आणि 20 मार्क जे आहेत हे 20 मार्क कशाचे आहेत तर अंतर्गत मूल्यमापन, ओरल परीक्षा तुमची, तोंडी परीक्षा आणि असाइनमेंट्स याच्यासाठीचे हे 10 मार्क आहेत. 10 मार्क तोंडी परीक्षा आणि 10 मार्क असाइनमेंट अशी टोटल वर्षाची आपल्याला वर्षभरामध्ये जे अभ्यासायचं आहे ते आहे 100 मार्क. त्याच्यातला लेखी पेपर तुम्हाला द्यायचा 80 मार्काचा आणि
पुढचा 20 मार्काचा जो अंतर्गत शाळेकडनं आपल्याला दिले जातील ते. आता आपण प्रश्नाप्रमाणे त्या ठिकाणी काय करणार आहोत, तिथे हे इव्हॅल्युएशन पॅटर्न अभ्यासायचं आहे. द फर्स्ट क्वेश्चन इज ऑफ लँग्वेज स्टडी. In this language study, first question is of language study. Here you have to solve 4 questions out of 6. म्हणजे इथं तुम्हाला चूज करायला वाव आहे. 6 प्रश्न देणार आपल्याला आणि या 6 प्रश्नांच्या पैकी आपल्याला 4 प्रश्न सोडवायचे. आता पहिला प्रश्न कोणता असेल बघा, तर आपल्याला शब्द दिले जातील आणि त्याच्यामधला मिसिंग लेटर आपल्याला भरायचं आहे. आणि हे शब्द जे आहेत हे शब्द पूर्णतः पुस्तकातले आहेत. पुस्तकाच्या बाहेरचे शब्द येत नाहीत. याचाच अर्थ आपल्याला टेक्स्टबुक रिगरसली वाचलं पाहिजे. आपल्याला विषय शिक्षकांनी आतापर्यंत वारंवार सांगितलेलं असेल की पुस्तक वाचा, आणि आपण अगदी सोयीनं पुस्तक वाचणं टाळतो, कारण आपल्याला असं वाटतं की अरे काय पुस्तक वाचायचं, पॅसेज तर वही प्रश्नपत्रिकेमध्ये येणारच आहेत, पॅसेज वाचायचं आणि आपल्याला उत्तरं सोडवायची आहेत. तर जेव्हा आपण भाषा विषयांचा अभ्यास करतो त्यावेळेला फक्त प्रश्नपत्रिकेमध्ये येणारे पॅसेज म्हणजे आपला वर्षभराचा अभ्यास नसतो. तर त्याच्या अनुषंगाने जे इतर प्रश्न येतात, रायटिंग स्किल्ससाठी आपल्याला स्वतःला जे लेखन करायचं असतं त्यासाठीचं व्याकरण जे आहे, पुस्तकामध्ये असणारी व्होकॅब्लरी जी आहे, ह्या सगळ्याचा सराव आपल्याला वर्षभर करायचा आहे. आपण जर पुस्तक बघितलं तर ते पुस्तक टेक्स्टबुक नाहीये बघा, त्याच्यावरती कोर्स बुक असं लिहिलेलं आहे. कोर्स आहे हा कोर्स म्हणजे त्या ठिकाणी 9वी आणि 10वीचं पुस्तक एकत्र बघितलं तर त्याच्यावरती कुठेही तुम्हाला टेक्स्टबुक असं नाव पाहायला मिळणार नाही. म्हणजे जेव्हा आपण 9वी 10वी पासआउट करून पुढे जातो त्यावेळेला आपला एक कोर्स पूर्ण झालेला असला पाहिजे अशी पाठ्यपुस्तक मंडळाची अपेक्षा आहे. म्हणजे 10वी पासआउट होत असताना आपल्याला आपली स्वतःची चूक न होणारी वाक्य, आपल्याला स्वतःला आपल्याला जे सांगायचंय ते छोट्या का असेना वाक्यांच्या मध्ये कम्प्लिटली इंग्लिशमध्ये आपल्याला आपलं मत व्यक्त करता आलं पाहिजे अशी तिथं अपेक्षा आहे. त्यामुळं पुस्तक वाचणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पहिल्या दिवसापासून पुस्तक वाचायला सुरुवात करा. आता या तासाच्या वेळेला पालक सुद्धा काही असतील या ठिकाणी, तर मी पालकांना सुद्धा या निमित्तानं विनंती करेन की आपल्या पाल्याला भाषा विषयांची पुस्तकं वाचण्यासाठी प्रवृत्त करा. भले ती मुलं सांगतील काही नसतं त्याच्यामध्ये, आम्हाला पॅसेज येतात आणि त्यातलंच आम्हाला बघून लिहायचं असतं, असं जरी असलं तरी आता जर तुम्ही क्वेश्चन फॉर्मॅट मी जो सांगते तो काही पालकांनी ऐकला तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचणं अतिशय महत्वाचं आहे. तर हा पहिला प्रश्न जो आहे, या पहिल्या प्रश्नामध्ये कमीत कमी 4 शब्द देणार तुम्हाला 5 अक्षरांचे, आणि 5 अक्षरांचे हे 4 शब्द सोडवत असताना त्याच्यामधलं लेटर जे आहे ते मिसिंग असेल. ते लेटर आपल्याला व्यवस्थितपणे लिहून एक मिनिंगफुल वर्ड आपल्याला तयार करता आला पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता जेव्हा आपण पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर घेणार त्यावेळेला त्याच्यामध्ये 2 उपप्रश्न आहेत. विच आर दीज 2 सब क्वेश्चन्स. फर्स्ट इज वर्ड्स बिगिनिंग विथ डिफरंट लेटर्स. म्हणजे 4 शब्द जे असणार ते सगळे 4 शब्द ए न सुरू होतील, बी न सुरू होतील किंवा टी न सुरू होतील असं असणार नाही. वेगवेगळ्या अक्षरांनी सुरू होणारे हे शब्द या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर दुसरा त्याच्यातला जो भाग आहे तो आहे वर्ड्स बिगिनिंग विथ सेम लेटर्स. समान अक्षरांनी सुरू होणारे जे शब्द आहेत, या समान अक्षरांनी सुरू होणाऱ्या शब्दाला आपल्याला त्याचा प्रॉपर, इथं मात्र आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक हा प्रश्न सोडवावा लागतो. कारण समजा 4ही प्रश्न आपल्याला यस या अक्षरांनी दिले असतील तर मग आपल्याला त्या ठिकाणी काय पाहावं लागेल, दुसरं लेटर बघावं लागेल, दुसऱ्या लेटरचा क्रम जोडावा लागेल आणि वर्णानुक्रमे आपल्याला या ठिकाणी हे शब्द जे आहेत या शब्दांची आपल्याला योग्य मांडणी करायची आहे. आता याच्या पुढचा तिसरा प्रश्न जो आहे, हा तिसरा प्रश्न काय आहे बघा या ठिकाणी, तर पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. या पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस मध्ये आपल्याला
क्वेश्चन मार्क आहे, अपॉस्ट्रॉफी आहे, त्याच्यानंतर फुल स्टॉप आहे, एक्सक्लेमेटरी मार्क आहे. जी जी विरामचिन्ह आहेत, या विरामचिन्हांचा वापर आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या वाक्यामध्ये करायचा आहे. आणि वाक्य एखादं उद्गारवाचक वाक्य असेल तर वाक्याच्या शेवटी आपल्याला एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचा आहे. एखादा प्रश्न विचारलेला असेल तर क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी द्यायचा आहे. ह्याच्या बरोबरीनंच ज्या ज्या ठिकाणी कॅपिटल लेटर लिहिणं आवश्यक आहे त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नाउन्स जे आहेत त्या नाउन्स म्हणजे प्रॉपर नाउन असेल तर त्या ठिकाणी ते कॅपिटलायझेशन होणं महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही तुमचं नाव लिहिता त्यावेळेला त्या नावाचं पहिलं अक्षर आपण काय लिहितो, नेहमी कॅपिटल लिहितो. तर असे जर काही शब्द त्याच्यामध्ये आले तर कॅपिटलायझेशन त्या लेटरचं करणं गरजेचं आहे. त्यामुळं या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, हा पुढचा प्रश्न, मेक 4 वर्ड्स युझिंग द लेटर इन द गिवन वर्ड. एक तुम्हाला शब्द दिला जाईल आणि हा शब्द सुद्धा पुस्तकातलाच असेल. तर याच्यातून आपल्याला काय करायचंय, 4 छोटे शब्द तयार करायचे आणि इन्स्ट्रक्शन दिलं जातं मिनिमम 3 लेटर्स वर्ड्स किंवा मिनिमम 4 लेटर वर्ड्स. तर 3 अक्षरी शब्द मिनिमम. मिनिमम याचा अर्थ कमीत कमी. जास्तीत जास्त तुम्ही लिहू शकता पण 3 लेटर पेक्षा कमी लिहिता येणार नाही. त्यामुळे ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. तिथं प्रश्नामध्ये जे इन्स्ट्रक्शन्स दिले जातात ते इन्स्ट्रक्शन्स आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला तिथं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आपले मार्क जाणार नाहीत. हा पहिला लँग्वेज स्टडीचा जो क्वेश्चन आहे हा 10 मार्काचा आहे. आपण थोडंसं अलर्टली जर सोडवलं ना तर आपल्याला 10 पैकी 10 मार्क या प्रश्नाला नक्की मिळतात. त्याच्या पुढचा प्रश्न काय आहे बघा, राईट द रिलेटेड वर्ड्स. आता याच्यामध्ये नाउन आणि ऍडजेक्टिव्ह किंवा व्हर्ब आणि ऍडव्हर्ब अशा फॉर्मॅटमध्ये हे प्रश्न विचारले जातात. म्हणजे नाउन विचारलं असेल तर त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह त्याच्यासाठी आपल्याला लिहावं लागणार, किंवा व्हर्ब विचारलं असेल तर व्हर्बसाठी आपल्याला ऍडव्हर्ब्सच लिहावे लागणार. आता तुम्हाला एक एक्झाम्पल मी सांगते की वॉटर हा शब्द आहे. वॉटर हे काय आहे, नाउन आहे. मग त्याच्यासाठी येणारे ऍडजेक्टिव्ह जे आहेत हे ऍडजेक्टिव्ह आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे. म्हणजे नाम विचारलं तर त्याच्यासाठी आपल्याला विशेषणच लिहायचंय. मग त्या ठिकाणी एक उदाहरण दिलं जातं आपल्याला. वॉटर दिलंय समजा आणि त्याला एक स्पेसिमन उत्तर दिलेलं आहे कूल. तर उरलेले जे आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत ऍडजेक्टिव्ह. मग हॉट लिहू शकतो आपण, डर्टी लिहू शकतो आपण. जे रिलेटेड ऍडजेक्टिव्ह आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. आता वॉटर आहे आणि तुम्ही स्मॉल आणि बिग असं जर काही लिहिलं तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. तुम्ही म्हणणार अरे आपण ऍडजेक्टिव्हच लिहिलंय. पण ऍडजेक्टिव्ह सुद्धा रिलेटेड असणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर समजा व्हर्ब आणि ऍडव्हर्ब ही क्लस्टर आहे. तर व्हर्ब कोणता आपण घेऊ शकतो, उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगेन वॉक हे व्हर्ब आहे. व्हर्ब आपण कशाला म्हणतो आपल्याला माहिती आहे, ऑल दॅट वर्ड्स विच डिनोट्स अन ऍक्शन. ज्या शब्दातनं कृती दर्शवली जाते अशा शब्दाला आपण व्हर्ब म्हणतो. मग व्हर्ब असेल तर त्याच्यासाठी ऍडव्हर्बच आपल्याला लिहायचंय. फॉर एक्झाम्पल जर वॉक हे व्हर्ब लिहिलं आपण आणि समजा तुम्हाला त्या ठिकाणी उदाहरण म्हणून त्यांनी स्लोली हा शब्द दिला असेल तर उर्वरित आपल्याला त्या ठिकाणी व्हर्बशी रिलेटेड असणारे सगळे ऍडव्हर्ब्सच लिहायचे आहेत. मग आपल्याला फास्ट लिहू शकतो आपण, रॅपिडली लिहू शकतो. रिलेटेड कोणतंही ऍडव्हर्ब त्या ठिकाणी चालतं. त्यामुळे अशा पद्धतीनं अतिशय काळजीपूर्वक आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. त्याच्यातला 6वा प्रश्न काय आहे बघा, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन, व्हर्ब अँड ऍडजेक्टिव्ह. आता इथं नाउनची वर्ड चेन दिली असेल म्हणजे वर्ड चेन याचा अर्थ काय, एक शब्द देणार आपल्याला, त्याचं लास्ट लेटर जे आहे त्या लास्ट लेटर पासून त्याच्या पुढचा शब्द आपल्याला लिहायचा आहे. त्या शब्दाचं जे लास्ट लेटर आहे त्याच्यापासून पुढचा शब्द लिहायचा. तर अशा पद्धतीनं आपल्याला नाउन दिला असेल तर उर्वरित सगळे नाउन्स लिहायचे. व्हर्ब दिला असेल तर उर्वरित सगळे व्हर्ब लिहायचे. ऍडजेक्टिव्ह असेल तर ऍडजेक्टिव्ह लिहायचे. आपण हे जितकं डिटेलमध्ये बघू तेवढं कमी आहे. तर नंतर जेव्हा आपण वर्गामध्ये हे घेणार आहोत त्यावेळेला पुन्हा एकदा याचं रिव्हिजन होणारच आहे. आता याच्यातला बी क्वेश्चन जो आहे, हा बी क्वेश्चन काय आहे,
तर डू ॲज डायरेक्टेड. या डू ॲज डायरेक्टेडचा 2 मार्कासाठी पहिला प्रश्न आणि 2 मार्कासाठी हिचा दुसरा प्रश्न. याच्यातला आपल्याला एक एकच सोडवायचा आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द गिवन फ्रेज. आता ही फ्रेज जी आहे, वाक्यप्रचार ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, दिस फ्रेज विल बी फ्रॉम युअर कोर्स बुक इट सेल्फ. त्यामुळं याच्यासाठी आपल्याला काय काळजी करायचं कारण नाही. तुमचे जे वर्कशॉप आहेत, या वर्कशॉपमध्ये जे जे सगळे फ्रेजेस आहेत, हे फ्रेजेस तुम्ही तयार केले की तुम्हाला हा 1 मार्क मिळतो. आता या ठिकाणी समजा मी एक उदाहरण तुम्हाला सांगते. टू बी नोन ॲज ही फ्रेज तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. तर ही फ्रेज जर आपण घेतली, आता फ्रेज आपल्याला वाक्यामध्ये वापरायची आहे, याचाच अर्थ जशीच्या तशी वापरायची नाहीये ती, तर वाक्यानुरूप त्या फ्रेजचा आपल्याला बदल करावा लागणार. आता टू बी नोन ॲज ही फ्रेज समजा जर आपण वापरायची ठरवली किंवा आपल्याला वापरण्यासाठी आली, तर आपण ही फ्रेज वाक्यामध्ये कशी वापरणार? तर एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन. प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी इज नोन ॲज अ एज्युकेशनल ब्रँड. बघा, प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी इज नोन ॲज अ एज्युकेशनल ब्रँड. इज नोन ॲज हे वाक्य मी त्या ठिकाणी किंवा ही फ्रेज अशा पद्धतीनं टू बी नोन ॲज ची फ्रेज वाक्यामध्ये अशा पद्धतीनं ती बदलून वापरली. म्हणजे अशा पद्धतीनं वाक्य ज्याप्रमाणे आपण लिहिणार आहोत त्याप्रमाणे ती फ्रेज आपल्याला बदलून त्या ठिकाणी लिहायची. किंवा त्या ठिकाणी याच्यामध्ये पुढचा क्वेश्चन ऑर साठीचा जो आहे तो बघा. ऍड अ क्लॉज टू एक्सपांड द गिवन सेंटेन्स मिनिंगफुली. तुम्हाला वाक्यांश दिला जाईल, त्या वाक्यांशाला तुम्हाला पुढे तुमचं स्वतःचं वाक्य लिहायचंय आणि वाक्य अर्थपूर्ण करायचं आहे. आता वाक्यांश समजा असं आपण एक उदाहरण म्हणून बघूया. दिस इज द स्कूल हे वाक्यांश आहे. दिस इज द स्कूल असं दिलेलं असताना तुम्हाला जर पुढे ऍड करायला सांगितलं तर तुम्ही काय करू शकता? दिस इज द स्कूल वेअर आय स्टडीड. दिस इज द स्कूल विच आय लाईक. अशा पद्धतीनं रिलेटेड आणि अर्थपूर्ण होणारं असं आपल्याला पुढचं विधान कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. आता अशा पद्धतीनं हे 2 प्रश्न, त्याच्यातला तुम्हाला एकच सोडवायचा आहे. आता याच्यातला दुसरा क्वेश्चन काय आहे बघा. या दुसऱ्या क्वेश्चनमध्ये सुद्धा ए आणि बी आहे. याच्यातला आपल्याला एकच सोडवायचं आहे. आता ऍड अ प्रेफिक्स सफिक्स अँड मेक न्यू वर्ड असं आहे. प्रेफिक्स आणि सफिक्स आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज अ प्रेफिक्स? द मिनिंग, तो शब्द लक्षात ठेवायचा, त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. प्रीफिक्स, प्री याचा अर्थ काय? आधी. आणि फिक्सचा अर्थ काय? फिक्सेशन. म्हणजे दिलेल्या शब्दाच्या आधी प्रत्यय जोडला की तो झाला प्रिफिक्स. आणि सफिक्स म्हणजे काय? सफचा अर्थ नंतर, फिक्स म्हणजे काय? जोडणे. दिलेल्या शब्दाच्या नंतर जो प्रत्यय जोडतो त्याला आपण सफिक्स असं म्हणतो. आता मला नेहमी हॅपी हा शब्द आवडतो. मी वर्गामध्ये शिकवत असताना हॅपी हा शब्द जाणीवपूर्वक वापरते. या शब्दाला आपल्याला प्रेफिक्सही जोडता येतो आणि सफिक्सही जोडता येतो. तर या ठिकाणी हॅपी या शब्दासाठी जेव्हा आपण प्रेफिक्स जोडणार आहे, समजा अन हा प्रेफिक्स जोडला, UN हा प्रत्यय आहे, हा शब्द नाही, तर हॅपी या शब्दाला जेव्हा आपण अन जोडतो, UN जोडतो, त्यावेळेला तो शब्द कसा तयार होतो? अनहॅपी. आणि त्याला जेव्हा आपण सफिक्स जोडतो, हॅपीला समजा सफिक्स जोडला आपण, तर नेस हा सफिक्स जोडला तर तो शब्द तयार कसा होतो? हॅपीनेस. आणि जेव्हा प्रेफिक्स आणि सफिक्स जोडतो आपण त्यावेळेला तो कसा शब्द होतो? अनहॅपीनेस. तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रेफिक्स आणि सफिक्स, एकतर प्रेफिक्स तरी जोडा किंवा सफिक्स तरी जोडा, जे ऍप्लिकेबल आहेत ते. आणि त्याच्यातला ऑर क्वेश्चन जो दुसरा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला शब्द दिले जातील आणि यातला एखादा शब्द यूज एनी वन ऑफ द वर्ड्स असं सांगितलंय. एक शब्द तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये वापरायचा आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं हा पहिला प्रश्न आपल्या या ठिकाणी पूर्ण होतो, क्वेश्चन नंबर 1. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन नंबर 2 जो आहे, हा क्वेश्चन नंबर 2 काय आहे? टेक्स्च्युअल पॅसेज. इथं तुम्हाला ही तुमच्या मोबाईलवरती जी स्क्रीन दिसतीये त्याच्यामध्ये हे जे पेज या ठिकाणी मी ओपन केलंय, तिथं काय दिसत असेल? टाइप्स ऑफ ऍक्टिव्हिटीज इन टेक्स्च्युअल अँड नॉन टेक्स्च्युअल पॅसेजेस. बघा,
म्हणजे ज्या पद्धतीनं आपण टेक्स्च्युअल पॅसेज सोडवणार आहे त्याच पद्धतीनं आपल्याला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज सुद्धा सोडवायचा आहे। या टेक्स्च्युअल पॅसेजेसमध्ये तुमच्या पूर्ण कोर्सबुक मधले धड्यांच्यातले प्रोजवरती हा प्रश्न आहे, त्यामुळं प्रोज जे आहे, धडे जे आहेत, या धड्यांच्यातला कुठलाही एक पॅरेग्राफ त्या ठिकाणी विचारला जातो आणि त्याच्यावरती तुम्हाला 5 प्रश्न प्रत्येकी 2 मार्कासाठी सोडवायचे आहेत, म्हणजे एक प्रश्न 10 मार्काचा आहे। आता या ठिकाणी पहिला प्रश्न सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट द सेंटेन्स असेल, ट्रू ऑर फॉल्स असेल, अशासारखे साधे सोपे प्रश्न विचारले जातात, पण त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पॅसेज व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे। धडे तुम्ही जर प्री हँड 2-2दा वाचून ठेवलेले असतील तर मग आपल्याला परीक्षेच्या वेळेला पुन्हा पुन्हा हे पॅसेज वाचत बसावे लागत नाहीत आणि आपला इकडचा वेळ आपण वाचवू शकतो आणि जेव्हा आपल्याला रायटिंग स्किलचे क्वेश्चन सोडवायचे आहेत त्यावेळेला तो वेळ आपण तिकडे वापरू शकतो। त्यामुळं म्हणून मी वारंवार सांगेन तुम्हाला की पुस्तक वाचा, पुस्तक 1दा 2दा 3दा, पुस्तक जितक्यांदा तुम्ही वाचाल तितक्या वेळेला तुम्हाला वाक्यरचना समजेल, तुम्हाला ते धडे समजतील, तुम्हाला त्याच्यामध्ये असणारे शब्द समजतील, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न सोडवताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। सो फर्स्ट क्वेश्चन इज सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन फॉर 2 मार्क्स। सेकंड क्वेश्चन इज कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन। हा क्वेश्चन जो असतो हा दिलेल्या पॅसेजच्या समरीवरती आधारित असतो। मग तुम्हाला वेब कंप्लीट करायला सांगतील किंवा एखादा प्रश्न दिला जाईल आणि 2 किंवा 3 वाक्यांच्या मध्ये तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं असेल तर थोडासा दीर्घोत्तरी पद्धतीचा असं म्हणूयात आपण, आणि पूर्ण पॅसेजवरती आधारित प्लस तुम्ही शिकलेल्या धड्याच्या संदर्भामध्ये हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे। त्यानंतर थर्ड क्वेश्चन इज ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्लरी। व्होकॅब्लरी त्या ठिकाणी तुम्हाला या पॅसेजमधले मग ऑपोजिट वर्ड्स असतील किंवा कंप्लीट ऑपोजिट वर्ड्स, सिमिलर वर्ड्स, अशासारखे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे आहेत। त्यानंतर चौथा प्रश्न आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्स्चुअल ग्रामर। व्याकरणावरती आधारित तुम्हाला हा प्रश्न आहे। तुमच्या कोर्सबुकमध्ये जे जे व्याकरण आहे, मग टॅगटेल्स असतील किंवा व्हर्बल क्वेश्चन असेल, ऍक्टिव्ह पॅसिव्ह आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट आहे किंवा एखादा व्हर्बचा फॉर्म बदलायचा आहे, अशासारखे प्रश्न तुम्हाला या कॉन्टेक्स्चुअल ग्रामरमध्ये सोडवायचे आहेत। त्यानंतर ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रेस्पॉन्स एक्सप्रेशन, क्रिएटिव्हिटी अँड इमॅजिनेशन, आणि त्याच्या पुढे तुम्हाला दिसत असेल ओपन एंडेड असं लिहिलंय। हा प्रश्न 5वा ज्याला आपण पर्सनल रेस्पॉन्स क्वेश्चन म्हणतो तो ओपन एंडेड म्हटलाय। ओपन एंडेड याचा अर्थ काय की प्रत्येक विद्यार्थ्याच्या नुसार त्या ठिकाणी ते उत्तर बदलणार आहे, त्यामुळं आपलं उत्तर योग्य असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ते मार्क मिळणार आहेत। त्यामुळे इथं आपल्याला स्वमत, मराठीमध्ये पण आहे ना तुम्हाला स्वमत व्यक्त करायला, तर तुम्ही तो पॅसेज अभ्यासल्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दलची तुमचं मत काय आहे ते उत्तर तुम्हाला या 5व्या प्रश्नामध्ये लिहायचंय। ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न आहेत आणि पुढे जेव्हा आपण नॉन टेक्स्च्युअल पॅसेज बघणार आहोत त्यावेळेला सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे। आता त्याच्यानंतर तुम्हाला जे प्रश्न सोडवायचे आहेत ते आहेत टेक्स्च्युअल पोयम। पहिला प्रश्न त्याच्यामध्ये जो येणार तो कॉम्प्रिहेन्शन ऑफ द पोयम। बघा इथं तुम्हाला 3 प्रश्न दिसतात समोर, सिंपल फॅक्च्युअल, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल आणि पोएटिक डिव्हाइस। सिंपल फॅक्च्युअल मगाशी सांगितलं त्याप्रमाणेच कंप्लीट द लाईन्स असेल किंवा ट्रू ऑर फॉल्स असेल। कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल मध्ये काय येणार, तुम्हाला त्या कवितेच्या सारांशाशी किंवा दिलेले जे 2 कडवी आहेत त्या कडव्यांच्या आधारित तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत। आणि पोएटिक डिव्हाइस, आता आपण जेव्हा टीनेजर पोयम बघणार त्यावेळेला पोएटिक डिव्हाइस बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, काव्यालंकार ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो। सो दीज फिगर्स ऑफ स्पीच, मग त्याच्यामध्ये फिगर्स ऑफ स्पीच विचारतील किंवा रायमिंग पेअर्स विचारतील, रायमिंग वर्ड्स विचारतील, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे। हा पुढचा प्रश्न जो आहे हा आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम। आता तुमच्या पुस्तकामध्ये टीनेजर्स पोयमच्या नंतर जो वर्कशॉप दिलेला आहे
त्याच्यामध्ये सुद्धा एक ॲप्रिसिएशनचा क्वेश्चन दिलेला आहे. पण त्याच्यामध्ये ते पुस्तक जेव्हा छापलं गेलं त्यावेळेला 100 मार्काला ॲप्रिसिएशन, म्हणजे त्यावेळेला त्या ठिकाणी ॲप्रिसिएशनचे मार्क जास्त होते. गेल्या वर्षीपासून ॲप्रिसिएशनचे मार्क कमी केलेले आहेत, त्यामुळे मुद्दे सुद्धा कमी झालेले आहेत. तर या ठिकाणी याच मुद्द्यांच्या आधारे आपल्याला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे 5 मार्कांच्यासाठी. टायटल ऑफ द पोयम आहे, नेम ऑफ द पोएट आहे, राईम स्कीम आहे, फिगर ऑफ स्पीच एनी वन, कोणतंही एक फिगर ऑफ स्पीच आपल्याला लिहायचं आहे, आणि थीम किंवा सेंट्रल आयडिया ॲटलिस्ट यू शुड राईट इन 2 to 3 लाईन्स. आता याच्यामध्ये सोपी गोष्ट अशी आहे बघा, तुम्हाला कविता दिली जाते प्रश्नपत्रिकेमध्ये, तर टायटल त्या ठिकाणी दिलेलं असतं कवितेचं, त्यामुळं अर्धा मार्क तुम्हाला ती प्रश्नपत्रिका बघूनच मिळतो. कवितेच्या खाली कवीचं नाव पण दिलेलं असतं, त्यामुळं प्रश्नपत्रिकेतला प्रश्न बघितला की पुढचाही अर्धा मार्क तुम्हाला मिळतो. राईम स्कीम, आपल्याला रायमिंग पेअर्स माहीत आहेत, तर रायमिंग पेअर्स माहीत आहेत तर राईम स्कीम कशी लिहायची ह्याचं सुद्धा एक छोटंसं सूत्र आहे जे मी नंतर तुम्हाला सांगेन. तर तो मार्क सुद्धा तुमचा अगदी हातचा आहे. फिगर्स ऑफ स्पीच, एखाद्या कवितेमध्ये 3 आहेत 4 आहेत, तर आपल्याला एकच फक्त लिहायचं आहे, तिथलाही तुम्हाला 1 मार्क मिळेल. आता हा जो शेवटचा थीम अँड सेंट्रल आयडिया आहे, हे 2 मार्क मिळवण्यासाठी मात्र आपल्याला काय करायचं आहे, त्या कवितेचा अभ्यासच करावा लागणार आहे. ज्या कविता सगळ्या आहेत या कवितांचे सेंट्रल आयडिया पाठ करून ठेवायचे, म्हणजे मग आपल्याला इथले मार्क जाणार नाहीत. हे 5 पैकी 5 मार्क आपल्याला मिळवायचेच आहेत हे लक्षात ठेवायचं आहे, आणि त्या पद्धतीनं हा प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे. आता पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न आपल्याला काय करायचा आहे, क्वेश्चन नंबर 4A आणि B. आता इथं ए मी घेतलेला नाही आहे, कारण मगाशी आपण नॉन टेक्स्च्युअल पॅसेजसाठीचा चर्चा केलेली आहे. तर तिथं 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. हा देशपांडे मॅडम. हा सर. हॅलो, बोला सर. हा थोडासा आवाज आणि तुमचा व्हिडिओ दिसत नाही, व्हिडिओ ऑफ झालाय का? होय, तुमचा व्हिडिओ दिसत नाही आणि आवाज पण खरखराला, स्पीकर जरा बघा चेक करा. तर या ठिकाणी ज्या वेळेला हा आपल्याला 1 मिनिट सर, हा व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही पुन्हा स्क्रीन प्रेझेंटेशन दिसतंय का? स्क्रीन प्रेझेंटेशन दिसतंय. हा, आवाज येतोय? पीपीटी लावा. हा सर, स्क्रीन दिसते ना? मी नाही दिसले तर चालतंय, स्क्रीन दिसणं महत्वाचं आहे. स्क्रीन दिसायलाच पाहिजे सोडा, पण ती स्क्रीन आता तुमची ना. हॅलो, बोला सर. तुमची स्क्रीन हे करा ऑन आणि पुन्हा ऑफ करा. ऑन आणि ऑफ. आवाज खरखरायला लागला तुमचा. हा, तुमचा आवाज खरखरतो. हा, पुन्हा चालू करा. हा, नाव इट इज ओके. हॅलो सर. हा, येस हा, मॅडम. हा, ठीक येस आहे ना? मॅडम. हा, हॅलो हॅलो हा, सर. बरोबर आहे मॅडम. हा, सो नाव. हा मॅडम, ओके. हा, सो नाव वी आर गोइंग टू सी द 4th क्वेश्चन. आणि याच्यामध्ये पहिला एचा जो क्वेश्चन आहे तो एक क्वेश्चन काय आहे, सॉल्व द नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. त्याच्यातले 5 प्रश्न मगाशी मी तुम्हाला जे सांगितले होते ते त्याच पद्धतीनं सोडवायचे. बी क्वेश्चन जो आहे तो आहे समरी रायटिंगचा. हा जो क्वेश्चन आहे किंवा तुम्हाला जो पॅसेज दिला जातो त्याचं सारांश तुम्हाला लिहायचं आहे 5 मार्कासाठी. पुढचा प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 5. हा क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो काय आहे, लेटर रायटिंग. याच्यामध्ये फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन्ही प्रकारची पत्र दिली जातील. वी हॅव टू सिलेक्ट व्हॉट टाईप ऑफ लेटर वी आर गोइंग टू राईट. फॉर्मल पत्र लिहायचं आहे आपल्याला का इनफॉर्मल लिहायचं आहे. फॉर्मल पत्र लिहत असताना त्या ठिकाणी फॉर्मल याचा अर्थ काय, औपचारिक, आणि इनफॉर्मल याचा अर्थ काय, अनौपचारिक. जे आपण एखाद्या हेतूनं किंवा समजा आपल्याला पुस्तकं मागवायची आहेत, आपल्याला शाळेतनं गैरहजर आपण राहिलोय तर आपल्या वर्ग शिक्षकांना कळवायचं आहे, आपल्याला सहलीला जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला डेपोमध्ये बस बुक करायची आहे, तर अशा कोणत्या तरी विशिष्ट कारणाने जेव्हा आपण पत्र लिहितो त्यावेळेला ते आहे फॉर्मल लेटर. आणि इनफॉर्मल लेटर काय आहे,
जे आपण आपल्या रिलेटिव्हजना, आपल्या आईला, बाबांना, आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा आपल्या नातेवाईकांना जे पत्र लिहितो, दॅट टाईप ऑफ लेटर इज सेड टू बी इनफॉर्मल लेटर. सो हियर वी हॅव टू अटेम्प्ट द लेटर, एनी वन ऑफ इट. कोणतंही एक पत्र आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. देन वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट क्वेश्चन. याच्यातला पुढचा क्वेश्चन जो आहे तो आहे डायलॉग रायटिंग. इथे बघा 5ब क्वेश्चन जो आहे, इट इज फॉर 5 मार्क्स. A, B and C 3 पद्धतीनं किंवा 3 प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस. 4 sentences will be given to you all and you have to adjust the chronology, adjust the sentences as per the occurrence. त्यामुळं जम्बल्डचा अर्थ काय, त्याचा क्रम जो आहे तो उलट सुलट असेल. आपल्याला प्रॉपर क्रमाने ती वाक्य ऍडजस्ट करायची आहे. त्यानंतर कंप्लीट द डायलॉग. ए आणि बी आणि पुन्हा ए आणि बी, व एचं एक्सप्रेशन तुम्हाला दिलं जाईल, बीचं तुम्हाला लिहायचं आहे. एचं एक्सप्रेशन दिलं जाईल, बीचं तुम्हाला लिहायचं आहे. तर तुम्हाला 2 क्वेश्चन्स येतील, त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. हे झालं कंप्लीट द डायलॉग. आणि तिसरा आहे राईट अ डायलॉग ऑन द गिवन थीम. तुम्हाला डायलॉग लिहायचा आहे. सिच्युएशन विल बी गिवन टू यॉल अँड यू हॅव टू राईट द डायलॉग. मिनिमम 3 मिनिंगफुल रेस्पॉन्सेस. आता इथं मिनिमम 3 मिनिंगफुल रेस्पॉन्सेस याचा अर्थ 6 आलं पाहिजे त्या ठिकाणी, म्हणजे ए आणि बी मिळून 1. त्याच्यानंतर पुन्हा ए आणि बी मिळून 1, म्हणजे बोलणारा व्यक्ती आणि ऐकणाऱ्या व्यक्तीचा प्रतिसाद असं मिळून त्या ठिकाणी 1 होतं. म्हणून ते 3 मिनिंगफुल रेस्पॉन्सेस म्हटलेलं आहे. आणि एक लक्षात घ्यायचंय, हाय, हॅलो, हाव आर यू अशी सुरुवात करायची नाही. स्ट्रेट वे स्टार्ट रायटिंग द डायलॉग टू द रिलेटेड टॉपिक विच इज प्रोव्हाइडेड टू यू. अंडरस्टूड एव्हरीबडी. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत. हा पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न. नाउ हियर वी आर गोइंग टू टेक द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आता ह्या इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये व्हर्बल क्वेश्चन आणि किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आता नॉन व्हर्बल टू व्हर्बल घेत असताना या ठिकाणी आपल्याला काय दिलं जाईल, कोणती तरी आकृती दिली जाईल. नॉन व्हर्बल याचा अर्थ काय, जिथं शब्द कमीत कमी आहेत, दॅट इज नॉन व्हर्बल. मग इथं तुम्हाला स्क्रीनवरती बघा काही आकृत्या दिसत आहेत. याच्यामध्ये एक आहे ट्री डायग्राम. आता ही ट्री डायग्राम जी आहे, तुम्हाला त्या ठिकाणी ट्री डायग्राम दिली जाईल आणि त्या ट्री डायग्रामच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यावरून आधारित तुम्हाला पॅरेग्राफ तयार करायचा आहे. त्याच्यानंतर खाली बघा इथं तुम्हाला फ्लो चार्ट दिसेल. हा फ्लो चार्ट जो आहे तो फ्लो चार्ट दिला जाईल. या फ्लो चार्ट मधली माहिती तुम्हाला पॅरेग्राफमध्ये लिहायची आहे. किंवा या ठिकाणी तुम्हाला एखादा तक्ता दिला जाईल आकडेवारीचा. हा या आकडेवारीच्या तक्त्यावरून तुम्हाला पॅरेग्राफ तयार करावा लागेल. किंवा त्या ठिकाणी ग्राफ दिला जाईल. त्या ग्राफवरची माहिती बघून तुम्हाला त्याच्या माहितीचा एक परिच्छेद लिहावा लागेल. किंवा त्या ठिकाणी डूज आणि डोंट्स सांगितले जातील. त्या डूज आणि डोंट्स वरून तुम्हाला काय करावं लागेल, पॅरेग्राफ लिहावा लागेल. म्हणजे ह्या झाल्या नॉन व्हर्बल कृती. या नॉन व्हर्बल वरून तुम्हाला व्हर्बल लिहायचंय. अशीच उलट पोझिशन आहे, व्हर्बल दिलं जाईल त्याच्यावरून तुम्हाला अशा प्रकारे नॉन व्हर्बल आकृतीमध्ये तिथं माहिती लिहायची. म्हणजे पॅरेग्राफ दिला जाईल, त्या पॅरेग्राफवरून तुम्हाला ट्री डायग्राम तयार करा, फ्लो चार्ट तयार करा, किंवा तुम्हाला टेबल तयार करा, किंवा डूज आणि डोंट्स लिहा. अशा पद्धतीनं तुम्हाला हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स सोडवायचे आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. तो पुढचा प्रश्न आहे एक्सपांड द थीम. आता हा एक्सपांड द थीम जो आहे तो सुद्धा 5 मार्कासाठी आहे. याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत, एकच तुम्हाला सोडवायचा आहे. याच्यामध्ये पहिला प्रश्न काय आहे, न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन अ गिवन हेडलाईन.
in the examination, in the question paper, they will provide you the headline, and with the help of this headline you have to develop a story, you have to develop a news. आता या न्यूज मध्ये काय काय अपेक्षित आहे? पहिली हेडलाईन जी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलीच असते. देन डेटलाईन यू हॅव टू राईट, कोणत्या तारखेला ही घटना घडली आहे. देन यू हॅव टू राईट द इंट्रोडक्शन अँड शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ. सो in this way you can write this particular report, news report. किंवा याला और क्वेश्चन आहे. हा और क्वेश्चन काय आहे? डेव्हलप अ स्टोरी विथ अ गिवन बिगिनिंग और एंड. नाउ सी, या ठिकाणी तुम्हाला बिगिनिंग तरी दिली जाईल किंवा एंड तरी दिला जाईल, म्हणजे गोष्टीची सुरुवात तरी असेल किंवा गोष्टीचा शेवट दिला असेल. तर या दोन्ही प्रकारामध्ये आपल्याला गोष्ट तयार करायची आहे. इथं तुम्हाला तुमचं रायटिंग स्किल प्रॉपरली यूज करायचं आहे. जी वाक्य वापरणार आहोत, जे काळ आपण वापरणार आहोत, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित लिहायचं आहे. कारण ग्रामरसाठी त्या ठिकाणी मार्क आहेत, तुमची सुसूत्रतेसाठी मार्क आहेत. तर अशा पद्धतीनं क्रोनॉलॉजी किंवा घटनाक्रम हा सगळा प्रॉपर आला पाहिजे, तरच तुम्हाला ते 5 पैकीचे मार्क मिळतील. नंतर जेव्हा आपण वर्गामध्ये स्टोरी रायटिंगचा क्वेश्चन घेणार त्यावेळेला कोणत्या त्याच्यातल्या सब पॉइंटला किती मार्क आहेत हे आपण वर्गामध्ये सविस्तर घेणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, पुढची. हा सर. हॅलो देशपांडे मॅडम. हा सर. एकच सेकंद. हा, सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीन दिसत नाही त्यांनी आपल्या प्रशालेतील देशपांडे मॅडम जे आहेत ना, त्यांच्या नावाच्या समोर त्यांचा फोटो आहे, संजीवनी देशपांडे, त्यांच्या नावासमोर त्यांचा फोटो आहे, त्याच्यावरती क्लिक करा. तुम्ही आतापर्यंत पाहत आलेला आहात, आता सर्वांना स्क्रीन दिसते. कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विनाकारण वेळ घालवताय. स्क्रीन पाहण्यासाठी देशपांडे मॅडमांचं नाव त्या ठिकाणी आहे, संजीवनी देशपांडे. त्याच्यासमोर माईक अपडाऊन त्या ठिकाणी होत असताना दिसतो आणि त्याच्यासमोर त्यांचा फोटोही आहे. त्यावरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष लाईव्ह लेक्चर पाहायला मिळेल. ओके. हा, थँक्यू देशपांडे मॅडम. कंटिन्यू. विद्यार्थ्यांना एक सूचना आहे, जर तुम्हाला स्क्रीन दिसत नसेल तर आता सरनी सांगितलं त्याप्रमाणे ज्या ठिकाणी माझा फोटो दिसतोय तुम्हाला त्याच्यावरती पिन करा, म्हणजे मग तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसेल, म्हणजे मग काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके मॅडम. दोन फोटो आहेत, त्यामध्ये जो ऑडिओ चालू आहे ना तो फोटो क्लिक करायला सांगा. हा, तुमचे 2 अकाउंट आहेत. हॅलो. हा सर. हॅलो देशपांडे मॅडम. हा, तुमचे 2 अकाउंट आहेत, त्याच्यामध्ये ऑडिओ मॅडमांचा ज्या ठिकाणी ऑडिओ चालू असताना 3 हिरव्या टिंबा दिसतात बघा, बरोबर 3 डॉट दिसतात ना आपण अप अँड डाऊन करतेले, त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे मॅडमांची स्क्रीन तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. बरोबर. ओके. येस. ओके, थँक्यू मॅडम. कंटिन्यू. सो नाव वी आर गोइंग फॉर द लास्ट. सर काही प्रॉब्लेम नाही ना आता? नाही, अतिशय उत्तम सर. मॅडम आवाजही तुमचा व्यवस्थित आहे, क्लिअरिटी उत्तम आहे. मुलांना त्या ठिकाणी ऍडजस्ट न करता आल्यामुळे प्रॉब्लेम आहे. ओके. कंटिन्यू. So now we are going to the last question. In this last question, translation is there. Skill development ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय दिलं जाईल तर काही शब्द दिले जातील, त्याच्यानंतर काही वाक्य दिली जातील. ही तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायची आहे. पुढचं घे. आता या ठिकाणी शेवटचा जो आहे तो बघा, तुम्हाला ओरलचा क्वेश्चन आहे. लिसनिंग स्किल, स्पीकिंग स्किल आणि असाइनमेंट. लिसनिंगसाठी तुम्हाला काय आहे? 5 मार्क आहेत. स्पीकिंगसाठी 5 मार्क आहेत आणि असाइनमेंट ज्या आहेत त्या तुम्हाला 2 सोडवायच्या आहेत, प्रत्येकी 5 मार्काला. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, ही प्रश्नपत्रिका जी आहे ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. परत एकदा आपण काय करणार आहोत, जस्ट क्वेश्चन सगळे बघणार आहोत. तर या ठिकाणी परत आपण एकदा फॉर्मॅट ओव्हरलुक करूया आणि मग आपल्या पुढच्या कवितेकडे जाऊया. पहिला बघा, इथं आता हा ओव्हरलुक होईल तुम्हाला.
सेक्शन वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स. आपल्याला नेमके कोणते प्रश्न आहेत आणि त्याचं मार्कचं अलॉटमेंट काय आहे. सेक्शन 1 जो आहे लँग्वेज स्टडी 10 मार्काला. सेक्शन 2 जो आहे टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्काला. सेक्शन 3 जो आहे पोएट्री 10 मार्काला. याच्यामध्ये 5 मार्क कॉम्प्रिहेन्शन आणि 5 मार्क ॲप्रिसिएशन. सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, याच्यामध्ये सुद्धा ए आणि बी आहे. याच्यातला ए जो आहे तो कॉम्प्रिहेन्शन ऑफ द पॅसेज, बी जो आहे तो समरी रायटिंग आहे. त्याच्यानंतर सेक्शन 5 आहे बघा रायटिंग स्किल. या रायटिंग स्किलसाठी आहेत 20 मार्क. याच्यामध्ये तुम्हाला स्पीच आहे, डायलॉग रायटिंग आहे, स्टोरी रायटिंग आहे, एक्सपांड द आयडिया आहे म्हणजे न्यूज रिपोर्ट आहे. त्या अशासारखे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला इथं सोडवायचे आहेत. लेटर रायटिंग असू दे त्याच्यामध्ये. त्यानंतर 6वा प्रश्न आहे स्किल डेव्हलपमेंट. याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलेशन. असा हा 80 मार्काचा प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची आहे. ठीक आहे. होपफुली तुम्हाला सगळ्यांना इव्हॅल्युएशन पॅटर्न किमान समजलेला असेल. हा नवीन नाहीच आहे आपल्याला, 9वीला हाच होता. परत एकदा तो रिवाइज करण्यासाठी मी हा त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, वी आर गोइंग टू डील विथ द पोयम. आता हा इव्हॅल्युएशन पॅटर्नची जी PDF आहे ती मी उद्या तुम्हाला ग्रुपवरती टाकते. मग तुम्ही त्या ठिकाणी काय करायचंय ती लिहून काढायची. इंग्लिशला तुम्ही वही घातलेली आहे आता, बरोबर. तर पहिल्या पानावरती हा सगळा इव्हॅल्युएशन पॅटर्न लिहून काढायचा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वहीच्या सुरुवातीच्या पानावरती इव्हॅल्युएशन पॅटर्न असणं गरजेचं आहे. लक्षात येते सगळ्यांच्या. आणि आता आपण काय बघणार आहोत तर कविता बघणार आहोत. वी आर गोइंग टू डील विथ द पर्टिक्युलर पोयम, द फर्स्ट पोयम ऑफ आर टेक्स्ट बुक. द नेम ऑफ द पोयम इज अ टीनएजर्स पोयम और अ टीनएजर्स प्रेयर. बघा या ठिकाणी हे टीनएजर्स प्रेयर जी आहे ना, प्रेयर याचा अर्थ काय, प्रार्थना. आता ही प्रार्थना आपण जी करणार आहोत ही प्रार्थना फक्त शब्द नाही आहेत त्या प्रार्थनेमध्ये. तर प्रार्थना म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये असणारी पॉझिटिव्हिटी खूप महत्वाची आहे. आपण दररोज शाळेमध्ये प्रार्थना म्हणतोच की, पण आपण खरंच मनापासून ती प्रार्थना म्हणतो का, हा मोठा प्रश्न आहे, हो की नाही. का शाळेमधला रुटीन भाग आहे म्हणून आपण ती प्रार्थना म्हणतो. तर ही प्रार्थना म्हणत असताना आपल्याला पॉझिटिव्हिटी महत्वाची आहे. सो वी आर गोइंग टू डील विथ द फर्स्ट पोयम, अ टीनएजर्स प्रेयर. नाव सी, तुमच्या समोर पुस्तकं असतील तर ती पुस्तकं उघडायची आहेत सगळ्यांनी. आणि त्या पुस्तकांच्या मध्ये तुमच्या पुस्तकातलं पान नंबर 2 बघा. कविता सुरू करण्याच्या पूर्वी वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत तुमच्या पुस्तकामध्ये. प्रत्येक धडा, प्रत्येक कवितेच्या पूर्वी या वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या आपल्याला डील करायच्या आहेत. या वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज सोडवायच्या नाहीत असं अजिबात नाहीये. कशासाठी दिलेल्या आहेत या वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज, तर वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीजमुळं आपली तो धडा, ती कविता शिकण्याची एक वेगळी मानसिकता त्या ठिकाणी निर्माण होते. यू कॅन सी दॅट चिटचॅट इज बीन गिवन. वाय दिस चिटचॅट इज गिवन, यू हॅव टू प्रिपेअर युअर सेल्फ टू टॉक टू युअर फ्रेंड्स इन इंग्लिश. कारण हे कोर्स बुक आहे, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, हे पाठ्यपुस्तक नाही. आपल्याला फक्त परीक्षेपुरती याची तयारी करायची नाहीये, तर आपल्याला भाषा सुद्धा आत्मसात होणं महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा चिटचॅट ऍक्टिव्हिटी आहे. ही चिटचॅट ऍक्टिव्हिटी ऍक्च्युली वर्गामध्ये आपण पेअरमध्ये किंवा ग्रुपमध्ये सोडवत असतो, होय ना. 9वी पर्यंत तुम्ही सोडवलेली असणारच आहे. तर आता आपण काही पेअरमध्ये ग्रुपमध्ये करू शकत नाहीये, म्हणून तुम्ही प्रत्येकानं इंडिव्हिज्युअली घरीही सोडवायचे. बघा एक सिच्युएशन दिलेली आहे की तुम्हाला कोणता तरी प्रॉब्लेम आलेला आहे आणि त्यावेळेला तुम्ही कोणता डिसिजन घेणार अशा परिस्थितीमध्ये. मग ही डिसिजन घेत असताना आपण आपला डिसिजन घेतो की बऱ्याचदा घेतो ना. आणि मग तो डिसिजन बरोबर आहे का नाही हे आपल्याला कन्फ्युजिंग राहतं. चुकीचा असला तर आपल्याला त्याचे जे काही सर्कमस्टन्सेस आहेत ते पण फेस करावे लागतात. तर काही वेळेला जेव्हा आपण निर्णय घेऊ शकत नाही त्यावेळेला व्हॉट कॅन वी डू, आयदर we can consult our parents or the people who are elder to us, or what else we can do, we can contact our friends for advice, we can pray to God for guidance.
देन वी कॅन थिंक डीपली इन सायलेन्स. आपण सुद्धा आपल्या एखाद्या कृतीचा खूप शांतपणे बसून विचार करू शकतो. आस्क युअर टीचर फॉर हेल्प ऑर टॉस अ कॉइन टू डिसाइड. बघा, पहिले 4 तर रेलेव्हंट वाटतात, पण एखाद्या सिच्युएशनमध्ये, एखाद्या अडचणीच्या प्रसंगामध्ये कॉइन टॉस करून डिसिजन घेणं कितपत योग्य होईल, या सगळ्याचा विचार तुम्ही करायचा आहे आणि ही चिटचॅट ऍक्टिव्हिटी घरामध्ये सोडवायची आहे. गिव्ह इट अ थॉट. रॅन्डमली त्याची उत्तरं सोडवू नका की समजा माझ्यासमोर अशी परिस्थिती आली तर मी काय करेन अशा परिस्थितीमध्ये, असा विचार करून तुम्हाला ती उत्तरं सोडवायची आहेत. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन जो आहे, हा दुसरा क्वेश्चन आपल्याला आत्ता इथे घ्यायचा नाहीये, कारण याचा रेफरन्स कवितेमध्ये आहे. तर कविता डिरेक्टली आपण आता सुरुवात करूया. तुमच्या कवितेमध्ये असणारं हे चित्र, अ टीन एजर्स प्रेयर. तुम्ही पहिल्यांदा हे टायटल जे आहे कवितेचं, हे अतिशय काळजीपूर्वक बघा. का बघा? कारण याचा रेफरन्स पुढे आपल्याला त्या ठिकाणी कविता शिकवत असताना घ्यायचा आहे, म्हणून त्यासाठी हा टायटल काळजीपूर्वक बघून ठेवा. ओके. नाव दिस इज अ पिक्चर ऑफ अ गर्ल who she has closed her eyes and she is praying to God. प्रेयर करत असताना, प्रार्थना करत असताना आपण आपले हात जोडतो, डोळे बंद करतो आणि खूप मनापासून प्रार्थना करत असतो. बरोबर? आपण शाळेमध्ये दररोज प्रार्थना करतो आणि आपण काय करतो, शाळेत प्रार्थना म्हणत असताना हळूच एक डोळा उघडतो, एकमेकांच्या टिवल्या बावल्या करतो की नाही? तर असं नाही करायचंय. तर आपल्याला मनापासून ही प्रार्थना करायची. आणि ह्या कवितेमध्ये कवीनं काय म्हटलंय, काय सांगण्याचा प्रयत्न केलाय, तर हे फक्त शब्द नाहीयेत, फक्त 10वीच्या अभ्यासक्रमापुरती सुद्धा नाहीये. याच्यातनं मिळालेलं जे मूल्य आहे हे आयुष्यभरासाठीच आहे, हे लक्षात घ्यायचंय. जे मोर्स इज द नेम ऑफ द पोएट. नाव सी, आय विल रीड द स्टॅन्झाज. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता किंवा तुमच्या समोर पुस्तक असेल तर पुस्तकातही बघू शकता. नाव सी हिअर. Each day brings a new beginning. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. बघा बरं, किती सुंदर शब्द आहेत. Each day brings new beginning. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा नवीन दिवस नवीन सुरुवात घेऊन येत असतो. Decisions I must make. And we have to take our own decisions. बरोबर आहे ना? कारण हे निर्णय आपल्यासाठी दुसरं कोणीच नाही घेणार, आपल्यालाच आपले निर्णय घ्यायचे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आणि मीच जबाबदार असेन कशासाठी, मी कोणता मार्ग निवडणार आहे. आता हा मार्ग कोणता मार्ग आहे, तर आयुष्याचा मार्ग आहे. घरातनं शाळेला येत असताना मी शॉर्टकटनं जाऊ का मी हायवेनं जाऊ, हा मार्ग नाहीये. त्यामुळे इथे आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. मी ज्या मार्गानं माझं आयुष्य मार्गक्रमण करणार आहे तो मार्ग मलाच निवडायचा आहे, माझ्यासाठी दुसरे निवडणार नाहीत. आता याचा अर्थ आणखीन विस्तारानं आपल्याला दुसऱ्या कडव्यामध्ये समजतो. व्हॉट डज द पोएट से हिअर? बिफोर गोइंग टू दॅट, यू सी द सेकंड लाईन इन द फर्स्ट स्टॅन्झा. काय म्हटलंय? डिसिजन्स आय मस्ट मेक. बघा इथे, डिसिजन्स आय मस्ट मेक ही ओळ जी आहे, ही ओळ कशी आहे, त्याचा क्रम बदललेला आहे कवीनं. धड्यामध्ये आपल्याला अशा क्रम बघायला मिळत नाही. धड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला कर्ता असतो, त्याच्यानंतर म्हणजे फर्स्ट वी सी द सब्जेक्ट, देन वी हॅव द वर्ब अँड देन द ऑब्जेक्ट. पण इथे मात्र तसं नाहीये. इथे त्याचा क्रम बदललेला आहे. पोएटिक डिव्हाइससाठी किंवा कवितेमध्ये पोएटिक इफेक्ट ठेवण्यासाठी कवी न ही लिबर्टी घेतलेली आहे. कवी हे स्वातंत्र्य घेऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी डिसिजन्स आय मस्ट मेक. मग आपल्याला पोएटिक डिव्हाइसेसचा म्हणजेच फिगर्स ऑफ स्पीचचा पण विचार करायचा आहे. तर डिसिजन्स आय मस्ट मेक, दिस इज द एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन. इन्व्हर्जन याचा अर्थ काय? योग्य क्रम वाक्याचा बदललेला आहे, तो उलटसुलट झालेला आहे. कशासाठी? कवितेमध्ये पोएटिक इफेक्ट मेंटेन ठेवण्यासाठी. So this could be the example of inversion. Okay. Now we are going to see the second stanza. I can choose the road of life. What does the poet say? I can choose to take the road of life that leads to great success or travel down
द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. बघा आता कवी इथे म्हणतो आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी चूज करू शकतो. काय चूज करू शकतो? तर माझ्या जीवनाचा मार्ग मी चूज करू शकतो. आपण सगळेच आपल्या जीवनाचा मार्ग चूज करू शकतो, बरोबर आहे की नाही? मग याच्यामध्ये काय आपल्याला निवडायचं आहे हे महत्वाचं आहे. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. मग आपल्याला यशाकडे जाणारा मार्ग निवडायचा आहे का दॅट रोड विच लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आता इथं डार्कंड आहे बघा शब्द. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. डार्कन रोड म्हणजे काय की जो अंधारा मार्ग आहे. अंधारा मार्ग म्हणजे रात्रीचा मार्ग नाही, असा मार्ग की ज्याच्यामध्ये वाईट गोष्टी आहेत. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये त्याचं मिनिंग एव्हिल असं दिलेलं आहे. द थिंग्स विच आर व्हेरी बॅड. बघा हा या ठिकाणी हे वाक्य खूप महत्वाचं आहे. आयुष्याचा मार्ग निवडत असताना मला वाईट मार्गाने जायचं आहे आणि वाईट मार्गाने गेल्यानंतर काय होतं? दॅट लीड्स टू ग्रेट दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आपल्याला दुःखाकडेच नेणारा हा मार्ग आहे. मग मला वाईट मार्गाने जाऊन दुःखाकडे जायचं आहे का चांगल्या मार्गाने जाऊन यशाकडे जायचं आहे हे आपल्यालाच ठरवायचं आहे. हे आपल्यासाठी दुसरं कुणीही ठरवणार नाही. बघा किती छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या आयुष्यात. आता तुम्ही स्कूलमध्ये असता, बऱ्याच वेळेला काय होतं, आपला कोणतरी मित्र आपल्याला सांगतो की जाऊ दे रे, आज आता काय होणार आहे, कुठं वर्ग शिक्षक आपल्याला आता आज आहेत, आज रजेवर आहेत ते, आणि आपण शाळेला जाऊया नको. घरातनं तर आपण बाहेर पडलोय शाळेला यायला, आणि आपण शाळेला न येता दिवसभर कुठेतरी भटकत बसतो आणि 5 वाजता घरी जातो. काही वेळेला असं होतं, आपल्या मनातनं इच्छा नसते असं वागायची, पण काही वेळेला मित्र म्हणतो म्हणून आपण करतो, बरोबर आहे की नाही? आणि मग असं करत असताना काही वेळेला आपल्याला हे हॅबिच्युअल होऊन जातं आणि मग कदाचित आपण खूप मोठ्या अडचणींना आपल्याला पुढे जाऊन सामोरं जावं लागतं. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोटी छोटी प्रलोभनं असतात. ही प्रलोभनांना आपण बळी पडायचं नाही. नाव सी व्हॉट डज द पोएट से इन द थर्ड स्टँजा. हिअर ऑल्सो इन द सेकंड स्टँजा यू कॅन सी द थर्ड लाईन. काय आहे बघा थर्ड लाईन? ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कंड रोड. बघा हा याच्यामध्ये ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कंड रोड. डी आणि डी, डाऊन आणि डार्कंड असे 2 शब्द आहेत. आता आपल्याला या ठिकाणी पोएटिक डिव्हाइसेसचा विचार करत असताना दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ एलिटरेशन. एलिटरेशन म्हणजे काय? तर साऊंड्सची पुनरुक्ती. एकापेक्षा जास्त वेळेला एखादा साऊंड जर कवी त्या ओळीमध्ये आलेला असेल देन दॅट इज द एक्झाम्पल ऑफ एलिटरेशन. ओके. आता इथं आपण अक्षरांचा विचार करायचा नाही, तर आपण इथे कशाचा विचार करायचा आहे? उच्चाराचा विचार करायचा आहे. ड आणि ड हा साऊंड या ठिकाणी रिपीट झालेला आहे, म्हणून ते उदाहरण कशाचं आहे? ते एलिटरेशनचं उदाहरण आहे. ठीक आहे. वी विल सी द थर्ड स्टँजा. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. नाव द पोएट इज टेलिंग द रिक्वेस्टिंग द पर्टिक्युलर लॉर्ड. लॉर्ड म्हणजे गॉड. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. इथं कवीनं देवाला उद्देशून केलेली आळवणी आहे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. आणि ही ओळ जी आहे ह्या ओळीला आपण काय म्हणू शकतो? कवीनं स्ट्रायकिंग इफेक्ट दिलेला आहे. बघा प्लीज ओपन अप माय आईज. कवीनं त्या ठिकाणी देवाला विनवणी केलेली आहे की अरे देवा, हे देवा माझे डोळे उघड. कशासाठी उघड? दॅट आय माइट क्लिअरली सी. मी स्पष्टपणे बघू शकतो. काय बघू शकतो? हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि मला कशाची मदत कर? जे जे बरोबर आहे, जे जे योग्य आहे, त्या योग्य गोष्टींच्या बाजूनी उभं राहण्यासाठी मला मदत कर. आणि माझ्यामध्ये जे जे चांगलं आहे ते चांगलं माझ्यातून बाहेर येऊ दे. अशा गोष्टींच्यासाठी कवीनं देवाला विनंती केलेली आहे, आळवणी केलेली आहे. बघा पुढचं कडवं, हेल्प लॉर्ड. आता पुढच्या कडव्याकडे जाण्याच्या आधी 3ऱ्या कडव्यामधली पहिली ओळ बघा.
प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. मगाशी मी सांगितलं स्ट्रायकिंग इफेक्ट दिलेला आहे कवीनं. आता त्याच पद्धतीनं आपण देवाला बघतो का? बघितलंय का आपण देवाला कधी प्रत्यक्ष? नाही बघितलंय. आपण फोटो बघतो किंवा मंदिरामध्ये जातो, चर्चमध्ये जातो, मस्जिदमध्ये जातो, तिथं आपल्याला देव आहे असं वाटतं, बरोबर आहे की नाही? पण प्रत्यक्षात आपण देवाला बघितलेलं नाहीये. त्यामुळं ही अमूर्त गोष्ट आहे जी आपल्याला दिसत नाही. पण तरी सुद्धा या अमूर्त गोष्टीचा प्रत्यक्षामध्ये असल्यासारखा उल्लेख कवीनं केलेला आहे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, डिरेक्ट ऍड्रेस केलेला आहे. आणि म्हणून हे उदाहरण कशाचं आहे? अपॉस्ट्रॉफीचं आहे. आता मगाशी तुम्हाला आठवतंय का? बघा मी काय सांगितलं होतं, कवितेचं जे टायटल आहे ते कवितेचं टायटल अगदी काळजीपूर्वक बघा. काय आहे बघा त्या टायटलमध्ये? त्या टायटलमध्ये काय सांगितलंय? अ टीन एजर्स प्रेयर. टीन एजरच्या नंतर वरती अपॉस्ट्रॉफी दिलेली आहे आणि पुढे येस आहे. इथं हा जो अपॉस्ट्रॉफी आहे हा पंक्च्युएशन मार्क आहे आणि खाली ओळीमध्ये असणारा जो पोएटिक डिव्हाइस अपॉस्ट्रॉफी आहे हा पोएटिक डिव्हाइस इथं असणारा अपॉस्ट्रॉफी हा पोएटिक डिव्हाइस आहे. इथं कोणत्याही प्रकारचं हे पंक्च्युएशन मार्क नाही. इथला अपॉस्ट्रॉफी म्हणजे काय आहे तर देवाला उद्देशून केलेला उल्लेख किंवा त्या ठिकाणी एखाद्या अमूर्त गोष्टीला उद्देशून केलेला उल्लेख म्हणजे हे पोएटिक डिव्हाइस. मग त्याच्यामध्ये एखादी वस्तू असू शकेल, एखादी ॲबस्ट्रॅक्ट आयडिया असू शकेल, अशा गोष्टी ज्या नाही आहेत अस्तित्वात किंवा आपल्याला दिसत नाहीत त्यांना उद्देशून केलेला उल्लेख. ठीक आहे, तर पुढचं कडवं आपण बघूया. या ठिकाणी हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे. खूप महत्वाचं कडवं आहे हे. आपल्याला फक्त परीक्षेच्या दृष्टीनं मी सांगितलं तुम्हाला की हे पाहायचं नाही आहे, तर आयुष्यामध्ये आपल्याला काही मूल्य रुजवायची आहेत. बघा कवी इथं काय म्हणतो? हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. नो कशामध्ये आहे बघा? डबल इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये आहे. मला नाही म्हणण्याचं धाडस दे, मला नाही म्हणण्याचं धैर्य दे. फॉर व्हॉट? वेन टेम्पटेशन कम्स माय वे. हे टेम्पटेशन माझ्या मार्गामध्ये येतं तेव्हा नाही म्हणण्याचं धाडस दे. टेम्पटेशन म्हणजे काय? आयुष्यामध्ये येणारी वेगवेगळी प्रलोभनं. खूप प्रलोभनं आता आपल्या आयुष्यामध्ये येत जाणार. म्हणून इथे प्रेयर सुद्धा कुणाची आहे? टीन एजरची पोयम आहे. मगाशी मी तुम्हाला तेवढ्यासाठी त्याचा उल्लेख केला नाही. टीन एजर याचा अर्थ काय? जेव्हा आपण आपलं वय 12 पर्यंत मोजतो, आय एम 12 इयर्स ओल्ड म्हणतो, त्याच्यामध्ये टीन येत नाही कुठं. पण जेव्हा मी म्हणते आय एम 13 इयर्स ओल्ड, आय एम 14 इयर्स ओल्ड, आय एम 15, 16, 17, 18 अँड 19, आय एम 20 इयर्स ओल्ड. 20 मध्ये सुद्धा टीन येत नाही बघा. म्हणजे 13 to 19 याच्यामध्येच हे टीन येतं. तर वय वर्ष 13 ते वय वर्ष 19 यामधले जे तुम्ही मुलं आहात यांच्या मार्गामध्ये अनेक प्रलोभनं येत जाणार आहेत आणि आपल्याला या प्रलोभनांना नाही म्हणण्याचं धाडस आलं पाहिजे. प्रलोभनांना आपण बळी पडलो की आपल्या हातनं चुका होतात आणि काही वेळेला या चुकांचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून आपल्यामध्ये हे धाडस असले पाहिजे आणि हे धाडस निर्माण करण्यासाठी देवाला ही प्रार्थना आहे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. आणि माझं शरीर, माझं मन या येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी फिट आणि स्वच्छ ठेवण्याचं धाडस, स्वच्छ ठेवण्याची वृत्ती माझ्यामध्ये निर्माण होऊ दे, अशी आळवणी, अशी प्रार्थना या ठिकाणी या कडव्यात केलेली आहे. त्यामुळं फक्त परीक्षेच्या दृष्टीने आपण ही कविता नाही पाहायची. आयुष्यासाठी आपल्याला या कवितेतनं काय शिकायचंय हेही मूल्य आपल्याला पाहायचंय. त्यानंतर पुढच्या कडव्यामध्ये कवी असं सांगतो, वेन माय टीन एज इयर्स आर ओव्हर. खूप महत्वाचं आहे हे. जेव्हा माझं टीन एज संपेल, दॅट मोमेंट वेन आय एम गोइंग टू बी I am going to lead towards my grown-up years. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its best with you walking next to me. आणि जर का तू माझ्या बरोबरीनं उभं राहिलास, मला नाही म्हणण्याचं सामर्थ्य दिलंस, तर काय होऊ शकेल? जेव्हा जेव्हा माझं हे
टीन एज संपेल आणि जेव्हा जेव्हा मी माझ्या आयुष्यामध्ये मागं वळून पाहीन त्यावेळेला काय होईल, त्यावेळेला दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि माझ्या लक्षात येईल की माझं आयुष्य मी खूप उत्तम पद्धतीनं जगलेलो आहे विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आता हा यू म्हणजे कोण आहे? दिस यू इज नन अदर दॅन द गॉड. हे यू म्हणजे देव आहे. तर अशा पद्धतीनं कवीला या ठिकाणी कवितेमध्ये या सर्व मूल्यांची रुजवणूक करण्याच्या संदर्भात कवीनं इथे उद्देशून ही कविता मांडलेली आहे. द पोएट वॉन्ट्स टू क्लिअर दॅट वी हॅव टू लीड अ व्हेरी गुड काइंड ऑफ लाईफ. वी हॅव टू लीड अ व्हेरी बेस्ट लाईफ. The particular poem wants to tell us that when this particular theme or central idea, when we are going to see, that time what can we see? The poet is requesting God for what? For his guidance to choose the right path. आणि आपल्याला आयुष्यामध्ये योग्य मार्ग निवडण्यासाठी मदत करण्यासाठी कवीनं काय केलेलं आहे, या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही कविता जी आहे ही कविता आपण पाहिलेली आहे. होपफुली तुम्हाला सगळ्यांना या कवितेचा अर्थ समजलेला आहे. आता जेव्हा आपण ही कविता अभ्यासलेली आहे तर परीक्षेच्या दृष्टीनं पण आपल्याला या कवितेचं महत्त्व आहेच आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं मगाशी की कॉम्प्रिहेन्शनसाठी 5 मार्काला प्रश्न येणार आणि दुसरा 5 क्वेश्चन येणार तो आहे ॲप्रिसिएशन. आता इथे बघा बरं, मी इथं लिहिलेलं आहे की कोणत्या पॉइंट्समध्ये तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. पहिलं आहे टायटल ऑफ द पोएम. गृहीत धरून चालूया की हीच कविता आपल्याला परीक्षेमध्ये आलेली आहे. तर ही कविता आल्यानंतर पहिलं तुम्हाला टायटल येणारच, अ टीन एजर्स प्रेयर. तुम्ही प्रश्नपत्रिका बघायची, ते टायटल आहे तसं लिहायचं, तुम्हाला त्या ठिकाणी अर्धा मार्क मिळणार. कविता दिल्यानंतर त्याच्या खाली जे मोर्स इज द नेम ऑफ द पोएट. यू कॅन सी द पोएट, नेम ऑफ द पोएट अँड राईट. आता तिसरा पॉइंट याच्यातला जो आहे बघा, राईम स्कीम. मग राईम स्कीम कशी तयार करायची आपल्याला? तर राईम स्कीम तयार करत असताना आपल्याला या ठिकाणी इथे बघा मी लिहिलेलं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघा, पहिलं कडवं आणि दुसरं कडवं बघा. त्याच पद्धतीनं तुम्हाला तिसऱ्या, चौथ्या, 5व्या कडव्याला त्याचं ऍप्लिकेशन देता येईल. पहिल्या कडव्यामधले शेवटचे शब्द फक्त बघायचे. बघा बरं, बिगिनिंग्स आहे पहिला शब्द, त्याच्यानंतर दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे मेक, तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे चूज आणि चौथ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे टेक. आता आपल्याला रायमिंग पेअर्स तर माहित आहेत, 5वी पासून आपण अभ्यासत आलेलो आहे. मग आता आपल्याला रायमिंग पेअर्स लिहायचे नाही आहेत, तर रायमिंग स्कीम तयार करायची. मग ही रायमिंग स्कीम तयार कशी करायची? तर पहिला शब्द आपण बघायचा, त्याच्या पुढे काय लिहायचं? ए लेटर लिहायचं, स्मॉल लेटर लिहायचं. लिहिलं आपण ए लेटर. आता बिगिनिंगला दुसरा कोणता शब्द या पहिल्या 4 शब्दांच्या मध्ये राईम होतो का बघा? तर नाही होत. त्यामुळे आपण इथे ए लिहून ठेवलेला आहे. लेट इट बी ला दॅट. नाव सी द सेकंड वर्ड विच इज द लास्ट लेटर ऑफ द सेकंड लाईन, मेक आहे. त्याला राईम होणारा दुसरा कोणता शब्द आहे का बघा? तर आहे. कोणता आहे तो? टेक आहे. तर हा शब्द त्याला राईम होतो. मग मेकला मी काय लिहिलेलं आहे? बी लिहिलेलं आहे. याला राईम होणारा शब्द आहे टेक, म्हणून याला सुद्धा काय लिहिलं मी? बी लिहिलं. आता तिसरा आपल्याला शब्द बघायचा आहे चूज. तो कोणता आहे? तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द. याला राईम होणारा दुसरा कोणता शब्द आहे का बघा बरं या 4 शब्दांच्या मध्ये? नाही. म्हणून मग त्याला कोणता मी अक्षर दिलेला आहे? सी अक्षर दिलेलं आहे. आता इथे पहिल्या शब्दाच्या समोर मी ए अक्षर दिलंय, दुसऱ्या शब्दाच्या समोर बी अक्षर दिलंय, तिसऱ्या शब्दाच्या समोर सी अक्षर दिलंय आणि चौथ्या शब्दाच्या समोर परत बी दिलंय, कारण तो शब्द मेक या शब्दाला काय करतो? राईम करतो. त्यामुळे या कडव्याची राईम स्कीम काय झाली? ए बी सी बी. लक्षात आलं तुम्हाला? आता दुसऱ्या कडव्याला सुद्धा बघा तसंच आहे. दुसऱ्या कडव्यातला शेवटचा शब्द आहे लाईफ, त्याच्यानंतर दुसऱ्या ओळीतला आहे सक्सेस,
तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे रोड, चौथा शब्द आहे डिस्ट्रेस. याच्यामध्ये सुद्धा लाईफला दुसरा कोणताही शब्द या ठिकाणी राईम होत नाही, म्हणून त्याला ए. आता पहिलं कडवं ABCB झालं, मग चौथं लेटर कोणतं येतंय? डी येतंय, म्हणून इथं डी लिहायचं नाही. पहिल्या कडव्याला ABCB दिलंय, दुसऱ्या कडव्याची सुरुवात सुद्धा ए पासूनच करायची. लाईफ आहे ए दिलंय, सक्सेस आणि डिस्ट्रेस दोन्ही एकमेकांना काय होतात? राईम होतात, म्हणून त्याला बी दिलंय. रोडला कोणताही शब्द राईम होत नाही, म्हणून त्याला सी दिलंय. त्यामुळं याही कडव्याची राईम स्कीम कशी तयार झाली आहे? ABCB. लक्षात येते का बघा? अशाच पद्धतीनं उर्वरित सगळ्या स्टँजांना ABCB अशीच राईम स्कीम तयार होते. म्हणून पूर्ण कवितेची राईम स्कीम काय आहे? ABCB. त्यावेळेला जेव्हा प्रत्येक कडव्याची राईम स्कीम एकसारखी येते, त्यावेळेला प्रत्येक कडव्याची स्वतंत्र लिहिण्याची आवश्यकता नाही. एकत्रितपणे आपण असं लिहू शकतो की राईम स्कीम ऑफ द पोएम इज ABCB. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? ही राईम स्कीम लिहायची आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पुस्तकामध्ये मार्जिन क्वेश्चन्स दिलेले आहेत, पान नंबर 3 वरतीच. हे मार्जिन क्वेश्चन्स सगळ्यांनी आज काय करायचे आहेत? वहीमध्ये सोडवायचे आहेत. त्यानंतर तुमचा जो एक्सरसाइज आहे तो एक्सरसाइज त्या ठिकाणी सोडवायचा आहे. आणि तुमच्या वहीमध्ये काय करायचंय? तुम्ही सगळ्यांनी 2 भाग करायचे. शेवटच्या भागाला एक पोएट्रीचा स्वतंत्र सेक्शन करायचा आहे. पोएट्रीचा स्वतंत्र सेक्शन करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला एक्सरसाइज लिहायचं नाहीये, त्याच्यामध्ये आपल्याला वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज सोडवायच्या नाहीयेत. आपल्याला काय करायचंय? फक्त कविता लिहून काढायची आणि त्याच्या बॅक साईडला आपल्याला काय करायचंय? त्या ठिकाणी त्या कवितेचं ऍप्रिसिएशन लिहायचं आहे आणि त्या कवितेमध्ये असणारी सगळी फिगर्स ऑफ स्पीच लिहायचे. आज आपण कोणते कोणते फिगर्स ऑफ स्पीच चर्चा केली बघा. आपण इन्व्हर्जन केलं, त्याच्यानंतर ॲलिटरेशन केलं आणि ॲपॉस्ट्रॉफी केलं. बरोबर आहे? तर या 3 पोएटिक डिव्हाइसेसचा आपण या ठिकाणी आज अभ्यास केलेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी आज ही कविता लिहून काढा, त्याच्यानंतर त्याचा ॲप्रिसिएशन लिहून काढा. संध्याकाळी तुम्हाला मी ऑनलाईन टेस्ट पाठवून देते, ती ऑनलाईन टेस्ट सगळ्यांनी सोडवायची आहे. या कवितेवरती परीक्षेसाठी येणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कशा प्रकारचे असतील हे सुद्धा आज मी तुम्हाला त्या ठिकाणी पाठवते. ती टेस्ट सुद्धा सगळ्यांनी सोडवायची आहे. ज्या त्या दिवशीचा अभ्यास ज्या त्या दिवशीच करायचा आहे, म्हणजे मग लक्षात राहतं व्यवस्थित आपल्याला काय म्हणजे मग पुन्हा त्याच्यावरती तुम्हाला वेगळा वेळ द्यावा लागणार नाही. राईम स्कीम आजच्या आज तुम्हाला समजेल, पोएटिक डिव्हाइसेस लक्षात राहतील, कवितेचं सेंट्रल आयडिया लक्षात राहील, आपल्याला ॲप्रिसिएशन कशी योग्य प्रकारे लिहायचंय हेही आज लक्षात येईल. त्यामुळं आजचा अभ्यास आजच कंप्लीट करायचा आहे वहीमध्ये. सगळ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही वही घातलेली नाही त्यांनी आजच्या आज इंग्लिशसाठी 200 पानी वही घालायची आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेला सगळा अभ्यास पूर्णपणे व्यवस्थितपणे लिहून काढायचा आहे. मी आत्ता सांगितलं तसं कवितेला वहीला पाठीमागच्या बाजूला छोटा सेक्शन करा, ज्याच्यामध्ये फक्त पोएम लिहून काढायची आणि त्याचं ॲप्रिसिएशन लिहून काढायचं. फक्त ॲप्रिसिएशन लिहायचं नाही, कविता आधी लिहायची आणि मग ॲप्रिसिएशन लिहायचं. लक्षात येत आहे? आज पहिली कविता आपली झालेली आहे. तर वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज लिहून काढा, त्याच्यानंतर त्याचा वर्कशॉप सोडवा, त्यानंतर आता सांगितलं तसं कविता लिहून काढा, त्याचं ॲप्रिसिएशन लिहा, आज पाठवून दिलेली टेस्ट सोडवा. अशा पद्धतीनं सर्वांनी आजचा अभ्यास कंप्लीट करायचा आहे. सो वी हॅव कंप्लीटेड द इव्हॅल्युएशन पॅटर्न as well as I have explained you the poem here. Now what we are going to do, we are going to end up this today's lecture. Hopefully you have understood the particular poem. If at all you have any problems, you can send me the problems. We will deal with the problems on the WhatsApp group, or you can also send me these problems to my personal number. So now we are going to end up with this lecture. Thank you dear students. हॅलो देशपांडे मॅडम. हाँ सर. हॅलो. हाँ सर. ग्रामर बद्दल एक शंका आहे. ग्रामरला किती पाणी वही घालावी? 2 पानी वही घालायची. 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 2 पानी व
Grammar- ग्रामरसाठी आता राईट नाव तरी वेगळी वही काही घालू नका. ज्या वेळेला आम्ही तुम्हाला सांगू की ग्रामरसाठी ही वही घाला त्यावेळेला ती घाला. पण माझ्या दृष्टीनं ग्रामरसाठी आता वेगळी वही घालायची गरज नाही. आपण जे काही टेक्स्च्युअल शिकत जाणार आहोत त्याच वेळेला ते ग्रामर आपल्याला शिकायचं आहे. आणि सरावाच्या वेळेला किंवा आपण हे जे सगळे रायटिंग स्किल्स वगैरे घेणार आहोत त्यावेळेला आपण बघू. आज आपण आता फक्त या कारण शाळेमध्ये आपण कधीपासून येणार आहे, आपल्याला ऑनलाईन तास अजून किती दिवस घ्यावे लागणार आहेत हे काहीच निश्चित नाहीये. त्यामुळे ज्या ज्या वेळेला ती आवश्यकता वाटेल त्यावेळेला तुम्हाला सांगितलं जाईल. त्यामुळे आजच्या पुरतं ग्रामरसाठी वेगळी वही घालू नका. फक्त 100-200 पानी वही घाला ज्याच्यामध्ये हे धडे आणि कविता तुम्ही सोडवू शकाल. ओके, धन्यवाद मॅडम. येस सर. अत्यंत उत्तमरित्या आपलं नियोजन कसं नेमकं असावं, परीक्षेला सामोरे जात असताना विद्यार्थ्याची इंग्रजी विषयातील तयारी कशी असावी याच्याबद्दल आपण सुरुवातीलाच आपल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप मुलांना अत्यंत शिस्तबद्ध आणि नेटकं करून दिलात. निश्चितच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढेल. विद्यार्थ्यांना वाटणार नाही की आपण घरामध्ये बसून शिकत आहोत, प्रत्यक्ष मॅडम शाळेमध्ये फळ्यावरती शिकवत आहेत आणि आपण बेंचवरती बसून शिकत आहोत ही उणीव त्यांना कदापि वाटणार नाही. सुंदरच, धन्यवाद मॅडम. त्याचबरोबर आपण टीनेजर्स रिअर, मलाच वाटलं की मी आता काही वर्गामध्ये इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये बसून शिकत आहे. अत्यंत सुंदर मॅडम, अत्यंत सुंदर आणि विद्यार्थ्यांना सहज समजणारी भाषाशैली आपण वापरलात. नक्कीच विद्यार्थ्यांच्याकडून तुम्हाला रिप्लाय अत्यंत सुंदर येतील. त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद. विद्यार्थ्यांना काही सूचना आहेत. मॅडमांनी सांगितलेल्या